आणि पहिलीच बातमी आहे राजकीय वर्तुळातून। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लाभार्थी महिलांची भेट घेणार आहेत। लाडकी बहीण योजनेतील 15 लाभार्थी कुटुंबाची ते भेट घेणार आहेत। तर शिवसेना कार्यकर्ते दररोज 15 घरांना भेट देणार असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या योजनांचा आढावा घेणार आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंबातील लाभार्थी महिलांची ते भेट घेणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः 15 कुटुंबाची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते आहे। शिवसेना कार्यकर्ते दररोज 15 घरांना भेट देणार आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल। महेंद्र, या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच प्रज्ञा, काल आपण पाहिलं असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद झाली होती। त्या पत्रकार परिषदेत सरकारची जी योजना आहेत त्यांचा आढावा घेण्यासाठी आजपासून एक अभियान राबवण्यात येणार आहे। त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल किंवा लेक लाडकी लखपती ही योजना असेल आणि सरकारच्या अन्य 10 ज्या योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आजपासून एक अभियान सुरू करणार आहे। त्याच दरम्यान दररोज जे शिवसैनिक असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, ते 15 कुटुंबांना भेट देणार। त्यांनी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख 15 कुटुंबांची भेट घेणार असून त्यात ज्या महिला आहेत लाभार्थी त्यांच्याबद्दल त्यांना योजनांचा लाभ कसा भेटला आणि त्या संदर्भात ज्या आणखीन महिला आहेत त्यांच्याशी हे सविस्तर आपल्या योजना आहेत त्या। महेंद्र, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही खरं तर महायुतीच्या सरकारने घोषणा करताच विरोधकांनी टीकास्त्र डागलंच। मात्र दुसरीकडे महायुतीत सुद्धा या योजनेवरून श्रेयवादाची लढाई पाहायला मिळते। एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसन्मान यात्रेतून या योजनेचा प्रचार प्रसार करताना दिसतायत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता स्वतः लाभार्थी महिलांची भेट घेणार आहेत। तर या संदर्भात अधिकचा तपशील। नक्कीच या योजनेबाबत अजित पवार गटाकडून काही दिवसापूर्वी जे सन्मान यात्रा चालवली होती त्यामध्ये मुख्यमंत्री नाव वगळून माझी लाडकी बहीण असं या रथयात्रेचं आणि ही योजना लोकांपर्यंत कशी पोहोचवेल यासाठी त्यांनी एक सन्मान यात्रा काढली होती। त्या दरम्यान सुरुवात झाली होती, प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्यांचं किंवा देवेंद्र फडणवीस यांचंही नाव वगळण्यात आलं होतं आणि आता या काल जी झालेली पत्रकार परिषद त्यात उपमुख्यमंत्री यांनाच वगळण्यात आलंय। त्यामुळे आता कुठेतरी ही जी सरकारमधली कटुता आहे ती दिसून यायला लागली आहे। हा ताळमेळ नाहीये, त्यामुळे या योजना तरी पण लोकांपर्यंत पोहोचवता यावं म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या योजनेचा अभियानाचा शुभारंभ आज करण्यात येणार आहे। जी 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 महेंद्र, असेच जोडलेले राहा, पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे।